आणि जसं की तर तुम्ही बघू शकता की आता आपण मुंबई नाशिक हायवेची जर्नी स्टार्ट केलेली आहे. हो, कळव्यातून अगदी 5 मिनिटं अंतरावरती हा आपला हायवे सुरू होतो. ॲक्चुअली आता आपण ज्या भुयारी मार्गातून आलो ना, तो कळवा खारेगावमधूनच येतो. त्यामुळे कळव्यातून हायवेला कनेक्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही. इव्हन कुठल्याच हायवेला. म्हणजे हा झाला मुंबई नाशिक हायवे. त्यानंतर नवी मुंबईला लगेच कनेक्ट होतो. त्यानंतर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लगेच कनेक्ट होतो. घोडबंदरवरून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला कनेक्ट होता येतं. त्यामुळे कळव्याची कनेक्टिव्हिटी मला बेस्ट वाटते राईड करताना. आणि हो मित्रांनो, तुम्हाला सांगायचं राहिलं, की आता आपण निघालो ना कळव्यातून, तेव्हा घड्याळामध्ये 6:45 झालेले. सो त्यानुसार आपल्याला कळेल, की नाशिकला पोहोचायला आपल्याला प्रॉपर किती वेळ लागतोय. हायवेला आल्यापासून थोडंफार ट्रॅफिक मिळतंय. ट्रॅफिक इन द सेन्स